हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आशा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल. तर 8-10 दिवसानंतर पूजा करते. सुतक असल्यामुळे पूजा केली नव्हती, तर मी आज सकाळी देवाची भांडे घासून घेतले. जे तांबे पितळाचे डेली वापरामधले भांडे असतात तर ते सगळे साफ करून घेतले. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं ना, हळदी कुंकूला सुद्धा फंगस पकडतं. सो थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये काढून घ्यायचं. तर मी हे खूप दिवसापासून असंच भरून ठेवलं होतं, त्यामुळे ती जास्त दिसतंय. हळदी कुंकू भरून आहे, परंतु थोडं थोडं घेतलं तर ते वेस्ट जात नाही. एअरटाईट डब्यामध्ये छान ठेवून दिलं तर आपलं जे हळदी कुंकू आहे तर ते छान राहतं. आणि जे अन्नपूर्णा आहे आणि कासव आहे तर ते मी तांदळामध्ये ठेवते. सो ते इथे पूर्वतयारी आहे सगळी, तर ती करून घेतली आहे. दिव्याचे सुद्धा जे वाती आहेत ना, तर त्या जोडवाती मी करून घेते. सगळं दिवा रेडी करून घेते, म्हणजे देवपूजा करताना पटापट होऊन जाते छानपैकी, जी पूर्वतयारी अगोदरच करून घेतलेली असल्यानंतर. आणि महिन्यातून 1-2 दिवसा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा जर आपण जे पितळाचे भांडे आहेत ना तर ते साफ करून घेतले तर खूप छान चमकत राहतात आणि मस्त वाटतात नवीन असल्यासारखे. तर मी अशाच प्रकारे ट्राय करते जास्तीत जास्त, म्हणजे पटापट खूप जास्त खराब व्हायच्या अगोदरच जे भांडे आहेत पितळाचे तर ते सगळे साफ होतील. तर त्यानंतर मी इथे देवपूजा करायला घेतलेली आहे. सकाळची घरातली सगळी कामं आवरून झाली आणि सकाळी लवकरच मिस्टर भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. सो त्यांनी ते छानपैकी सगळा जो भाजीपाला आहे तर तो आणून ठेवला आहे, कारण की पुढचे 8 दिवस ते इथे असणार नाही आहेत. सो मला कुठे जावं लागू नये म्हणून त्यांनी अगोदरच सगळा जो भाजीपाला आहे तर तो आणून ठेवला आहे. त्यांपैकी सगळ्या भाजीपाला मी फ्रीजमध्ये साफ करून ठेवून दिला. आणि खूप सारे कोथिंबीर त्यांना व्यवस्थित म्हणजे स्वस्त भेटली होती, तर तीसुद्धा त्यांनी आणलेली होती. आणि पुदिना वगैरे सगळा साफ केला. आणि पुदिन्याच्या काही काड्या आहेत तर त्या मी इथे कुंडीमध्ये लावल्या. या अगोदर छान पुदिना झाला होता, मात्र तो पावसामुळे खराब झाला आहे. सो मी पुन्हा इथे लावलेला आहे. आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीर होती, तर त्या कोथिंबीरीच्या ज्या वड्या आहेत तर त्या मी बनवणार आहे. खूप जास्त कोथिंबीर घरामध्ये सर्वांना आवडते, तर कोथिंबीरीच्या वड्या, थालीपीठं असं वेगवेगळे जे पदार्थ असतात तर ते आम्ही बनवत असतो. आणि स्वस्त मिळाली तर त्याची मजाच खूप छान आहे. कोथिंबीरच्या वड्या ज्या आहेत तर त्या आपण पाणी कमीत कमी ॲड करून आपण बनवल्या ना तर त्या छान क्रिस्पी बनतात. थोडंसं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ ॲड करून छान अशा ज्या क्रिस्पी वड्या आहेत तर त्या तयार होतात आणि फटाफटसुद्धा आवरतात. तर नक्की बनवून पहा. आणि कशा वाटतं तुम्हाला हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर त्यानंतर जे आहे तर ते मी आज लंचची तयारी करायला घेतली आहे. तर इथे जे छोले आहेत तर त्याची भाजी बनवते आहे मी. कांदा टोमॅटो मी अशा प्रकारे उकडताना म्हणजे छोले शिजवतानाच टाकत आहे. त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले, हळद, मीठ टाकून आपल्याला छान कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती. आणि कुकर आपला बनतोय तोपर्यंत मी इथे रवा केक मुलांसाठी बनवते आहे. तर इथे 2 कप रवा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला जरी बारीक असेल किंवा जाड असेल तरीसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. म्हणजे खूप जास्त पीठ नाही करायचे, परंतु बारीक वाटून घ्यायचा आहे तो. आणि 2 कप रवा असेल तर 1 कप साखर घ्यायची आहे. आणि साखरेला पण मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. म्हणजे साखरची जी पिठी साखर आहे किंवा पावडर शुगर तर ती अशा प्रकारे करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला छान त्याला एक मिक्स द्यायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये जे दही असतं ना तर ते दही आपण याच्यामध्ये 1 कप भरून टाकणार आहोत. घरामध्ये जे अवेलेबल साहित्य असतं त्याच्यापासूनच हा रवा बनतो. खूपच छान रवा केक बनतो. खूपच छान टेस्टी असं बनतं. तर मी ते 1 कप दही घातलेलं आहे. पुन्हा एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं मिक्स करून आपलं जे बॅटर आहे ना तर ते छान भिजेल तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स द्यायचं आहे. आणि त्यानंतर अर्धा कप तेल यूज करते. जे स्मेल असतो ना तर ते कोणतंच तेल तुम्ही यूज करू नका. प्लेन आपलं नॉर्मल सनफ्लॉवर ऑइल असेल ना तर ते यूज करायचं आहे. आणि छानपैकी त्याला एक मिक्स करून घ्यायचं. आणि सेट होण्यासाठी किंवा फुलण्यासाठी थोडंसं 10 मिनिटासाठी तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे हे बॅटर.
किचनमध्ये जेव्हा मी जेवण बनवत असते त्यावेळी छोट्या बाळाची एकच इच्छा असते की मम्मा काय बनवते ते सगळं मला पाहायचं आहे. आणि टी व्ही लावून दिला होता, परंतु अजिबात टी व्ही पाहायचा नव्हता त्याला. खूप जास्त क्रँकी झाला होता, मला उचलून घे एकच हट्ट ठेवला होता त्याने आज. आणि बऱ्यापैकी त्याचं असंच असतं की किचनमध्ये काय चाललं हे मला पाहू दे. डब्बा, एक पिठाचा डब्बा असतो ना मोठा, तर तो त्याच्यावरती उभा राहून पाहत राहतो. तर इथे जे आहे ना, तर ते अर्धा कप दूध मी ह्या मिश्रणामध्ये ओतून ठेवलं आहे. छान फ्लपी असं जे बॅटर आहे तर ते फुगून म्हणजे रवा भिजेपर्यंत आपल्याला ते रेस्ट करायला ठेवायचे. 10 ते 15 मिनटात ते होऊन जातं. तोपर्यंत मी त्याच्यासाठी नाश्ता बनवते आहे. तर नाश्त्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल टाकून उपमा बनवते आहे. आणि ज्या ह्या भाज्या आहेत तर त्या सर्व मी एकत्र टाकून दिल्यात आणि झाकण ठेवून त्याला आपल्याला शिजवून द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर रवा टाकायचा, मीठ टाकायचं, लिंबू मात्र मस्ट आहे. तर अशा पद्धतीने जर उपमा केला तर छान मुलांना आवडतो सुद्धा आणि मुलं आवडीने खातात सुद्धा. तर थोडासा मी असा थिक बनवत नाही आहे, थोडासा पातळ बनवते म्हणजे तो इझिली स्मूथपणे खातो. त्यानंतर माझ्याकडे जे मीठ आहे ना, तर ते खूप वर्षापासून तसंच आहे, जे बेकिंगसाठी मी वापरते. आणि कुकर आपला प्रीहीटला ठेवला आहे आणि बॅटर तुम्ही पाहू शकता 10-15 मिनिटांनी फ्लफी झालं आहे. थोडंसं थिक आहे तर मी अजून थोडंसं दूध आहे तर ते त्याच्यामध्ये ॲड केले. आणि त्यानंतर आपल्याला जे खूप मस्त असे इन्ग्रेडियंट आहे तर ते यूज करायचे. त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे मी एक अर्धा टीस्पून. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स मी यूज केला आहे, माझ्याकडे होता घरामध्ये. तुमच्याकडे नसेल तर नाही यूज केला तरी चालेल. विलायची पावडर तुम्ही ॲड करू शकतात. आणि बेकिंग पावडर एक छोटासा चमचा असतो तर तो ॲड करायचा आहे. छान एका डिरेक्शनने मिक्स द्यायचा आहे आणि केकचा जो टीन आहे तर त्याच्यामध्ये ते बॅटर जे आहे तर ते ट्रान्सफर करायचं आहे, टॅप करायचं आहे आणि कुकरमध्ये ते ठेवून द्यायचं आहे. आणि 30 मिनटासाठी तरी अजिबात आपल्याला हे सगळं पाहायचं नाही आहे. मस्तपैकी एकदम कमी फ्लेमवरती आपला जो केक आहे तर तो बेक होतो. तुम्ही पाहू शकताय, मी टेस्ट केला म्हणजे चेक केलं तर आपलं जे स्टिक होती ना टूथपिक, तर ती त्याच्यामध्ये अजिबात चिकटत नव्हती, म्हणजे आपला केक हा झाला आहे. तर इथे मी असाच 10 मिनटासाठी झाकण ठेवून म्हणजे जो कपडा आहे ना तो टाकून ते ठेवून देते रेस्टला. आणि तोपर्यंत आपले छोले आहेत तर ते छोल्याचा जो मसाला आहे, कांदा, टोमॅटो तर आणि थोडेसे छोले जे आहेत चणे तर ते मी वाटून घेतलेत. आणि मस्त अशा प्रकारे आता तेल टाकून त्याला परतवून घ्यायचं आहे मसाल्याला. आवडीनुसार तिखट, मीठ आणि जे आपला मसाला आहे रेग्युलर घरामधला तर तो जिरा पावडर, धना पावडर ॲड करायची आहे. आणि उकडलेले जे छोले आहेत तर ते याच्यामध्ये ॲड करायचे. खूपच छान टेस्टी अशी ही रेसिपी बनते. आवडली तर नक्की तुम्ही बनवून पहा. खूप झटपटसुद्धा आवडते आणि मसाला शिजण्यासाठी एक्स्ट्राचा वेळसुद्धा द्यावा लागत नाही. तर इथे केक जो आहे तर तो तुम्ही पाहू शकताय छान असा सॉफ्ट आणि मस्त असा झालेला आहे. तर अशा प्रकारचा जो रवा केक आहे तर तो सर्वांनी नक्की घरामध्ये बनवून पहा आणि नक्की छान होईल तुमचा. जे साहित्य आहे तर ते मी पुन्हा एकदा सांगते. 2 कप आपल्याला रवा घ्यायचा आहे, मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. 1 कप आपल्याला साखर घ्यायची आहे, ती पण मिक्सरला वाटून घ्यायची. त्याच्यामध्ये 1 कप दही घालायचं आहे, अर्धा कप दूध यूज करायचं आहे आणि अर्धा कप तेल यूज करायचं आहे. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स किंवा विलायची पावडर आपल्याला ॲड करायची. इत्यादी बेसिक साहित्यांमध्ये छान असा जो केक आहे तर तो तयार होतो. मुलंसुद्धा आवडीने खातात. तर नक्की बनवून पहा. आणि ही जी रेसिपी आहे तर ती कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून सुद्धा मला सांगा. तर आता अशा प्रकारचा जो लच्छा प्याज आहे ना तर तो मी बनवते. एकदा बनवला तर तुमच्या घरामध्ये सर्वांना तो खूप जास्त आवडेल. तर हे जे कांदा आहे तर तो असं सर्कल शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जो मसाला आहे तर तो तुम्हाला सांगते मी. इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं काळं मीठ असतं तर ते घेतलं आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे. आणि कांदा जो आहे ना तो त्याला अशा प्रकारे रिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा सुट्टा करून घ्यायचा आहे. आणि आपला जो मसाला आहे तर त्याच्यामध्ये तो ॲड करायचा आहे. आणि वरतून तुम्हाला जेवढं चवीनुसार लिंबू आवडतं तर तेवढं लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे. आणि खूप छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर हे साईडला ठेवून द्यायचं. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात जर जेवणाला वेळ असेल तर. अशा प्रकारे खूप छान असा हा कांदा मस्त लागतो अशा प्रकारच्या भाजी चपाती बरोबर. तर हे जे आहे ना तर ते कोथिंबिरीच्या वड्या आहेत तर त्या मी काढून ठेवल्यात फ्रीजरमधून. आणि कसुरी मेथी टाकलेली आहे छोल्यांच्या भाजीमध्ये वरून. आणि इथे आपली जी
रेसिपी आहे छोल्यांची, तर ती बनवून तयार झाली आहे. त्यानंतर चपातीचं पीठ आहे, तर ते मी मळते आहे मुलांसाठी. आणि त्यानंतर जी भाकरी होती ना, तर ती मी बनवली आणि असं जेवण आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर आता मी पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ताट बनवलं. त्याच्यामध्ये छोल्याची भाजी, कोथिंबीरीच्या वड्या, लच्छा प्याज, चपाती आणि केक, अशा प्रकारे आजचं संडे स्पेशल छानसा लंचची प्लेट तयार झालेली आहे. तर असा होता आजचा संडेचा दिवस. जसं तुम्ही पाहिलं खूपच जास्त पाऊस पडतोय आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 2 आणि हजबंड चाललेले आहेत ऑफिसच्या कामासाठी बाहेर. आणि खूप जास्त पाऊस पडत होता, त्यामुळे नर्वस वाटत होतं. मात्र पावसाचं काही नाही, थोड्या वेळाने उघडूसुद्धा शकतो. तर ते मला सांगत होते की जास्त दगदग वगैरे करू नको, काळजी वगैरे घे. पण मुलांना उठवलं नव्हतं, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता. मम्मा पप्पा जाताना मला उठवलं नाही म्हणून आधीत ओरडत राहिला असता मला सकाळी. सो म्हटलं की हे पप्पांसाठी, पप्पा कसे गेले वगैरे हे सगळं पाहायला तुला भेटेल. तर त्यासाठीच मी हे शूट करून ठेवलं होतं. आणि फायनली पप्पा गेलेले आहेत त्याचे बाहेर 8 दिवसांसाठी. तर लवकरच येतील आणि त्यांचा प्रवाससुद्धा खूप छान होईल अशी मी आशा करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तर तो आवडला असेल. आणि थोडाफार जरी काही व्हिडिओमधलं पाहण्यासारखं किंवा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स आणि बाय बाय.